केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच कुंभनगरी प्रयागला जाऊन पवित्र गंगा स्नान केले। त्यांच्या या गंगा स्नानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खोचक टीका केली। ते म्हणाले की कॅमेऱ्यासमोर संगमामध्ये डुबकी मारण्यासाठी भाजप नेते एकमेकांशी स्पर्धा करत आहेत। तसेच गंगा स्नान केल्याने भारतातील गरिबी हटणार आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे। आता यावर जोरदार राजकारण आणि वाकयुद्ध रंगताना दिसतंय। तसंच खरगे यांच्या वक्तव्याचा सगळ्यांनीच जोरदार समाचार घेतला आहे। या वादात आता विश्व हिंदू परिषद देखील उतरली आहे। आता काँग्रेसकडून हिंदूंच्या वैयक्तिक श्रद्धेच्या विषयावर अशी टीका झाल्याने हा विषय प्रचंड सेन्सिटिव्ह झालाय म्हटल्यावर त्याविषयी साधक बाधक चर्चा होत जरा खोलात जाऊन विषय जाणून घ्यायलाच पाहिजे। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्त मराठी। तब्बल 144 वर्षांनंतर होणाऱ्या प्रचंड ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महोत्सव सध्या कुंभनगरी प्रयागराज इथं पार पडतोय। फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून श्रद्धाळू कुंभनगरीत दर्शनाला येत आहेत आणि पवित्र गंगा स्नान करत आहेत। यामध्ये जात, धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्या बाबींना फाटा देत अनेक लोक या महोत्सवाच्या ठिकाणी येत आहेत। पण मात्र भारतातील जन्माने हिंदू असणारे पण काँग्रेसची विचारसरणी मांडणारे अजूनही या महोत्सवाकडे फिरकलेले नाहीत। उलट या ठिकाणी येणाऱ्या आणि श्रद्धेने गंगा स्नान करणाऱ्या सश्रद्ध हिंदूंना हिणवण्याचे प्रकार चालू आहेत। नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पवित्र गंगा स्नान केलं। त्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा तोल ढासळला। अगदी चुकीच्या शब्दात त्यांनी भाजप नेत्यांच्या, अमित शहांच्या आणि पर्यायाने समग्र हिंदूंच्या भावनांची ऐशी तैशी करत प्रतिक्रिया दिली। यावर विश्व हिंदू परिषदेकडून प्रतिक्रिया आली आहे। परिषदेचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी म्हटलंय की काँग्रेस कायमच हिंदू विरोधी राहिली आहे आणि जगाला माहिती आहे की त्यांनी हिंदूंना कसे कलंकित केले आहे। आजवर काँग्रेस कायम पापच करत आली आहे। तसेच खरगे यांचं वक्तव्य हे हिंदूंना आणि हिंदू महोत्सव असलेल्या कुंभमेळ्याला बदनाम करण्याच्या कटातील एक प्रयत्न आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंग, पी चिदंबरम किंवा इतर कुणीच पहिल्या फळीतला एकही नेता अजूनही कुंभमेळ्यात वा गंगा स्नानाला आलेला नाहीये। इतरांचं सोडा हो, पण किमान दत्तात्रय गोत्री ब्राह्मण म्हणवणाऱ्या राहुल गांधी यांनी तरी यायला पाहिजे होतं अशी अपेक्षा होती, पण ते देखील अजून इथं फिरकलेले नाहीयेत। आता काँग्रेस नेत्यांना या ठिकाणी यायची इतकी भीती का वाटते हा प्रश्न आहे। कारण कुंभमेळ्यात सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक आले आणि डुबकी मारून गेले। इतकंच काय, पण अगदी परदेशी नागरिक सुद्धा आले। रेमो डिसुझा सारखे सध्या धर्माने ख्रिश्चन असणारेही आले आणि त्यांनी श्रद्धेने नदीत स्नान केलं आणि ध्यान लावलं। साधू संतांचं दर्शन सुद्धा केलं। शिवाय त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना कोणताही कमीपणा त्यांना जाणवला नाही। अगदी समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव हे देखील आले व त्यांनी गंगा स्नान केलं आणि त्यांनी ते फोटो सोशल मीडियावर पोस्टही केले। पण हिंदू द्वेषाने बरबटलेली काँग्रेस अद्यापही कुंभमेळ्याला शिव्याशाप देण्यातच धन्यता मानत आहे। काँग्रेसचा एकही बडा नेता कुंभमेळ्यात येऊन डुबकी मारून गेला नाही। कुंभमेळ्यात स्नान केलं तर मुस्लिम वोट बँक नाराज होईल असा समज काँग्रेसने करून घेतला आहे। जणू हिंदू धर्मीयांची यांच्या लेखी काहीच किंमत नाही। इफ्तार पार्ट्यांमध्ये हिरिरीने सहभागी होणारे सेक्युलर पक्ष कुंभमेळ्यात डुबकी मारायला का घाबरतात हा प्रश्न आहे आणि यावर आता हिंदूंनी देखील विचार करण्याची गरज आहे। काँग्रेसच्या ठायी असलेल्या हिंदू द्वेषाचं अजून कुठलं उदाहरण दिलं पाहिजे। मुळात काँग्रेस ही अजूनही नेहरूंच्या सेक्युलरवादाच्या डायलिमियाच्या मानसिकतेत अडकली आहे। कारण नेहरूंनी मुस्लिम तुष्टीकरणासाठी, मुस्लिमांना खुश करण्यासाठी कायम हिंदूंना दुय्यम लेखलं। पुढे सगळ्यांनीच तोच कित्ता गिरवला। त्यामुळे सगळ्याच काँग्रेस नेत्यांना हेच वाटत आलंय की आपण हिंदूंना खुश करण्यासाठी काही केलं तर त्याचे परिणाम मुस्लिम मतांवर होईल। त्यामुळेच कदाचित काँग्रेस नेते हिंदूंविरोधी जे काही करता येईल ते सगळं करतात। इतकंच काय, पण गेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात या देशाच्या संपत्तीवर सर्वप्रथम अधिकार
हा मुस्लिमांचा आहे इथपर्यंत सांगण्याची मजल या लोकांची गेली होती। पण याचा नेमका उलट परिणाम होतोय, कारण आता हिंदू हा फॅक्टर भारतातील राजकारणाचा अविभाज्य घटक झाला आहे। त्यामुळे काँग्रेस जितकी हिंदूंपासून लांब जाईल तितकीच ती सत्तेपासून देखील लांब फेकली जाईल यात शंका नाही। तर ही होती काँग्रेसच्या सो कॉल्ड सेक्युलरवादाची स्टोरी। त्यामुळे आता काँग्रेसचा कोण नेता कुंभात स्नान करेल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।